तुम्ही जर पदवीधर असाल तर मुख्यमंत्री फॉलोशिप योजना 2026 आलेली आहे. यामध्ये 61,000 रुपयाचे तुम्हाला मानधन मिळणार आहे. फॉलोशिपमध्ये तुम्ही जर अप्लाय केलं आणि जर तुम्ही सिलेक्ट झाला तर तुम्हाला जे काम करायचं आहे ते सरकारसोबत काम करायचं आहे. मंत्रालयामध्ये असेल किंवा कलेक्टर असतील त्यांच्यासोबत किंवा जे काही शासकीय धोरणे असतील किंवा योजना आहेत याच्यावरती तुम्हाला कामे असणार आहेत. यासाठी फक्त तुमचं ग्रॅज्युएशन असणे गरजेचं आहे. हे काम करण्यासाठी तुम्हाला ट्रेनिंग दिली जाते आणि ट्रेनिंग झाल्यानंतर IIT मधनं तुम्हाला जे काही सर्टिफिकेट आहे ते सर्टिफिकेट दिलं जातं. तर संपूर्ण प्रोसेस आपण व्हिडिओमध्ये व्यवस्थित समजून घेऊया. महाराष्ट्र सरकारसोबत थेट काम करण्याची संधी तुम्हाला मिळणार आहे. 61,500 रुपयेच्या मानधन तुम्हाला मिळणार आहे. मुख्यमंत्री फॉलोशिप योजना ही एक अशी योजना आहे जी प्रत्येक वर्षी लागू होते. म्हणजे प्रत्येक वर्षी बॅचेस येतात. जिल्हाधिकारी, मंत्रालय किंवा सरकारी प्रोजेक्ट असतील, डेटा असेल म्हणजे योजनेचा डेटा. तर या पद्धतीची तुमची कामं राहणार आहे. 2025-26साठी जी काही योजना आहे ती लागू झालेली आहे. आता ही योजना दरवर्षी येते हे लक्षात ठेवा. बॅचेस असतात त्याच्यानुसार ही येतात. आता 12 महिन्यासाठी तुम्हाला जे काय अनुभव असेल तर तुमचा 12 महिन्याचा अनुभवसुद्धा लागेल. त्यानंतर जिल्हाधिकारी कार्यालय असेल किंवा तुम्ही सरकारी कार्यालयात जर काही काम केलेलं असेल किंवा विश्लेषण डेटा असेल, पॉलिसी असतील, याची अंमलबजावणी असेल तर अशा पद्धतीची तुमची कामं राहणार आहेत. त्यानंतर तुम्ही जर पदवीधर असाल आणि 60% जास्त तुमचं गुण असेल आणि वयमर्यादा आहे 21 ते 26 यामध्ये जर तुम्ही बसत असाल तर 100% तुम्हाला ही फॉलोशिप मिळणार आहे. किमान 1 वर्षाचा अनुभव असेल. इंटर्नशिप, आर्टिकलशिप हे देखील चालतं. त्या 3 टप्प्यामध्ये होते. ऑनलाईन परीक्षा आहे आणि मुलाखत असणार आहे. त्यानंतर 60 उमेदवाराची निवड केली जाणार आहे. आता याच्या संदर्भात JR सुद्धा आलेला आहे आणि निकष दिलेले आहेत ते आपण पाहतोयच. बघा, ऑनलाईन पद्धतीने तुम्हाला अर्ज करायचा आहे आणि अर्ज करण्यासाठी तुम्हाला जी काही फी आहे ती 500 रुपये आहे. त्याच पद्धतीने फेलोज जे असतील ते निवडले जाणार आहेत आणि त्या फेलोजला शासकीय सेवेतील गट अधिकारी आहेत त्यांच्या समान दर्जा मिळणार आहे. आता 56,100 रुपये आणि प्रवास खर्च 5,400 रुपये असे 61,500 रुपये तुम्हाला टोटल मानधन मिळणार आहे. तुम्हाला जर घ्यायची असेल तर ऑनलाईन अर्ज करा. 500 रुपये फी आहे. त्यानंतर तुम्हाला एक गोल्डन अपॉर्च्युनिटी मिळणार आहे कारण 61,500 रुपये जोक नाही आहेत. अधिकृत माहिती आहे ती अधिकृत माहिती या वेबसाईटवरती अवेलेबल आहे. अशाच महत्त्वपूर्ण माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि जो काही JR आहे तो आपल्या टेलिग्राम ग्रुपमध्ये पब्लिश केलेला आहे तो तुम्ही तिथं जाऊन पाहू शकता.